नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हिवाळ्यात थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या काही गोष्टी नक्कीच पाळाव्यात. चला तर सुरू करूया. हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळण्यासाठी महत्त्वाच्या काही टिप्स. पहिली म्हणजे शरीर उबदार ठेवा. थंडीमध्ये छाती, मान, कान झाकलेले ठेवा. अचानक खूप थंड हवेत जाणे टाळा. गरम कपडे, स्वेटर, शॉल वापरा. दुसरी म्हणजे सकाळी लवकर जड कामे करू नका. पहाटे थंडी जास्त असते. सकाळी उठताच व्यायाम, वजन उचलणे, थंड पाण्याने अंघोळ या गोष्टी कधीही करू नका. तिसरी म्हणजे आहाराकडे विशेष लक्ष द्या. तेलकट, जड, जास्त मीठ असलेले पदार्थ कमी करा. भाज्या, फळे, ओट्स, डाळी, सूप याचा समावेश करा. या व्यतिरिक्त लसूण, आलं, हळद उपयुक्त असतात. चौथी म्हणजे पाणी पिणे कधीही विसरू नका. थंडीमध्ये तहान कमी लागते, पण शरीराला पाणी हवेच असते. दिवसातून किमान 7-8 ग्लास कोमट पाणी नक्की घ्या. पाचवी म्हणजे रक्तदाब व साखर नियंत्रणात ठेवा. बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल नियमित तपासा. डॉक्टरांनी दिलेले औषध वेळेवर घ्या. सहावी म्हणजे धूम्रपान व दारू टाळा. सिगारेट व तंबाखू हृदयासाठी अत्यंत घातक आहे. दारूमुळे बीपी वाढतो. सातवी म्हणजे हलका पण नियमित व्यायाम करायला विसरू नका. चालणे, योग, प्राणायाम उत्तम. खूप थंडीत बाहेर व्यायाम न करता घरातच व्यायाम करा. आठवी म्हणजे ताणतणाव कमी ठेवा. राग, चिंता, तणाव यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. ध्यान, संगीत, सकारात्मक विचार नेहमी ठेवा. नववी गोष्ट म्हणजे झोप पूर्ण घ्या. दररोज 7-8 तास शांत झोप घ्या. उशी व झोपण्याची जागा उबदार ठेवा. 10वी गोष्ट म्हणजे सर्दी खोकला अंगावर कधीही काढू नका. इन्फेक्शनमुळे हृदयावर ताण येतो. ताप, खोकला जास्त दिवस राहिला तर डॉक्टरांना दाखवा. 11वी गोष्ट म्हणजे जड जेवण एकदम घेऊ नका. एकदम खूप खाल्ल्याने हृदयावर ताण येतो. थोडं थोडं पण वेळेवर खात जा. 12वी गोष्ट म्हणजे थंड पाण्याचा अचानक संपर्क टाळा. थंड पाण्याने अचानक आंघोळ कधीही करू नका. आधी कोमट पाणी वापरा. हात, पाय आधी पाण्यात घालून मग आंघोळ करा. या काही गोष्टीची जर तुम्ही हिवाळ्यात काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही हार्ट अटॅकपासून वाचू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.